तर नमस्कार, मी रमेश जाधव आणि आपण पाहत आहात देवांग रमेश ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, मी आता टीव्हीवर बातम्या ऐकत होतो। त्या बातम्यांमध्ये आमच्या कोकणातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये जी मुस्लिमांविरुद्ध चिथावणीखोर आणि वादग्रस्त वक्तव्य करून परत एकदा स्वतःवर सर्वच स्तरामधून टीका करून घेण्याचं काम केलेलं आहे आणि त्याविषयी मला थोडक्यात आपल्याशी या व्हिडिओमधून संवाद साधायचा आहे। त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये काय वक्तव्य केलं आहे हे जर आपण ह्या व्हिडिओ क्लिपमधून आपण ऐका, त्याच्यानंतर आपण पुढे चर्चा करूया। त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांचेच नेते त्यांना घरचा आहेर काय देत आहेत हे सुद्धा आपण ऐकलेच असणार। सातत्यानं वादात राहणाऱ्या नितेश राणे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलंय। मात्र यावेळी त्यांच्या विधानावरून थेट महायुतीतच वाद निर्माण झाला। नितेश राणेंच्या विधानाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समाचार घेतलाय। नेमकं विरोध का केलाय, काय घडलंय आणि काय बोललेत नितेश राणे, जाणून घ्या। हिंदूंव्यतिरिक्त कुणासोबतही व्यवहार नको। भाजप आमदार नितेश राणेंच्या विधानानं वाद। मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन। नितेश राणे घसरले, अजितदादा बरसले। प्रत्येक लोकांनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन, अशी शपथ घेऊन इथून निघाला पाहिजे। यापुढे कुठलाही व्यवहार जो पण कराल तो हिंदूंशीच झाला पाहिजे, ही शपथ घेऊन तुम्हाला इथून निघायचं आहे। नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना, नाही दूध पाजायचं आपल्या या हिरव्या सापांना, कारण हे आपले कधीच होणार नाही, ते लक्षात ठेवा। तुम्हाला विचारधारा मांडण्याचा अधिकार दिला, तुम्ही मांडा ना। मतांतर असू शकतं, विचारधारा वेगवेगळी असू शकते, पण तुम्ही कुठल्या तरी जातीला, कुठल्या तरी पंथाला, कुठल्या तरी धर्माला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता, समाजामध्ये दुहीवाद निर्माण करता। हे कदापि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र खपून घेणार नाही। मित्रांनो, मी सुद्धा कोकणातील आहे आणि त्यामुळे आमच्या कोकणातील हे राजकीय नेते नितेश राणे हे उंचीने तर कमीच आहे, त्यांचा राजकारणामधला अभ्यासही कमी आहे, त्यांची वैचारिक उंचीही कमी आहे। त्यांना कोणत्याही क्षेत्राचा, कोणत्याही पुस्तकाचा मला वाटतं अभ्यास वगैरे काही नसतो। मात्र पत्रकारांसमोर किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या डोक्यात जे काय वक्तव्य सुचतील ती बोलण्याचा ते धाडस करतात आणि त्यांची प्रत्येक वाक्य, प्रत्येक वक्तव्य ही एक प्रकारे माळ झाल्यासारखी असतात। तर मला या व्हिडिओमधून एवढंच म्हणायचं आहे की आम्हा कोकणी माणसांसाठी एक गाणं लिहिलेलं आहे, कोकणची माणसं साधी भोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळे। याचा अर्थ काय की कोकणची माणसं इतकी साधी भोळी आहेत, इतकी चांगल्या स्वभावाची आहेत, चांगल्या विचारांची आहेत, त्यांच्या हृदयामध्ये इतरांविषयी आदर, सन्मान आणि प्रेम असतं। आमच्या कोकणात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचं, पाहुण्यांचं इतकं चांगल्या पद्धतीने स्वागत केलं जातं, आदरातिथ्य केलं जातं आणि आमच्या कोकणातील लोकांच्या तोंडातील शब्द हे चांगले, सुसंस्कृत आणि संस्कारी शब्द असतात। कुणालाही वाईट बोलून त्यांचं मन दुखवण्याचं काम कोकणी माणूस कधीच करत नाही। परंतु नितेश राणे हे कोकणी व्यक्तिमत्व असूनही ते राजकारणामध्ये बेताल वक्तव्य करतात आणि ही त्यांची स्वतःची वक्तव्य आहेत की त्यांना कुणीही वक्तव्य करायला लावलेली आहे हे मात्र कळत नाही। मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे आम्हा कोकणी माणसांना खूप वाईट वाटतं, कारण कोकणी माणसाच्या रक्तामध्ये, स्वभावामध्ये अशा प्रकारचे गुण नसतात जे गुण नितेश राणेंकडे आहेत आणि त्यामुळे ते कोणत्याही राजकीय नेत्यावर काही वक्तव्य करतात। त्यामुळे एक प्रकारचं कोकणातील राजकीय व्यक्तिमत्वांचा कुठेतरी त्यांच्याकडून अप्रत्यक्षपणे अपमानच होत असतो। आपल्याला सर्वांना माहिती आहे कोकणामध्ये यापूर्वी मोठमोठे नेते राजकारणात होऊन गेले, त्यांची वैचारिक पातळी, त्यांचा राजकारणाचा अनुभव, विरोधकांवर टीका करताना
कशा पद्धतीने आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवून बोलायचे आणि आपलं राजकीय महत्त्व या देशामध्ये कसं वाढवलेलं आहे, हा इतिहास नितेश राणे साहेबांनी जरा वाचणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला कोकणी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून याच्यापुढे चांगल्या पद्धतीने उदयाला यायचं असेल तर आपल्या बेताल वक्तव्यावर, आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवून आपल्याला वक्तव्य करावी लागतील, तरच तुमचं राजकीय अस्तित्व टिकून राहील. अन्यथा तुमच्या राजकीय अस्तित्वावर केव्हाही गदा येऊ शकते. आज तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करताय, भारतीय जनता पार्टी आणि RSS, या लोकांचा या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात किती हातभार होता, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं किंवा त्यांचा संविधानासाठी असलेला विरोध, असं असताना सुद्धा तुम्ही या पक्षामध्ये गेलात. ठीक आहे, ही तुमची इच्छा होती, कारण कोणी कुठेही कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. परंतु यापूर्वी तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये होता, काँग्रेस पक्षाकडूनही मोठमोठ्या पदांवर तुम्ही काम केलेलं आहे. पण आज तुम्ही काँग्रेस नेत्यांविषयी काही अपमानास्पद वक्तव्य करतायत. पक्ष बदलणारे जे लोक असतात त्यांच्याविषयी सर्वसामान्य लोकांचं मत हे चांगलं नसतं. तुम्ही अशी वादग्रस्त विधानं करण्याची थांबवलात तरच तुमचं राजकीय अस्तित्व पुढे, अन्यथा तुमच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. तुमचा ज्या पद्धतीने राजकीय प्रवास चालू आहे, ज्या पद्धतीने बोलताय किंवा वक्तव्य करताय, ही आम्हा सर्वसामान्य कोकणी माणसांनाही पटत नाही आणि पटणारही नाही. त्यामुळं कोकणच्या मातीतील संस्कृती आणि संस्कार याचा विचार करावा आणि यापुढे एक कोकणातील चांगला नेता म्हणून उदय व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. मित्रांनो, मी मांडलेले नितेश राणे या व्यक्तिमत्वाविषयीचे विचार जर आपल्याला पटत असतील किंवा तुम्हाला नितेश राणे यांच्याविषयी जर काय कमेंट्स करायच्या असतील तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. जय हिंद.